ऐकला ना आवाज? एकदम कुरकुरीत खारीप्रमाणे. आज याच मोदकाची आपण रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी ओला नारळ घेऊन बारीक किसणीने किसून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता छान असा आपला ओल्या नारळाचा बारीक किस मिळालेला आहे. अशाच पद्धतीने मी सर्व नारळ किसून घेणार आहे. आता गॅसवर एक पॅन ठेवून आपला पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये 1 चमचा खसखस टाकून घेणार आहे. त्यामध्ये बदामाचे काप, काजूचे काप, तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. एक 5 मिनिटं मी ह्यांना रोस्ट करून घेणार आहे. मी इथे तुपाचा वापर केलेला नाही आहे. आता आपण 5 मिनिटांनी ओल्या नारळाचा 3 वाटी किस घेतलेला आहे. हा आपण 5 ते 7 मिनिटं परतून घेणार आहोत जेणेकरून त्यातले मॉइश्चरायझर कमी होईल. एक 5 ते 7 मिनिटांनी परतून झाला की आपण ज्या वाटीने ओल्या नारळाचा किस मोजून घेतला होता त्याच वाटीने मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. हा गूळ आपण जास्त वाटी असा दाबून भरायचा नाही, वरचेवर भरायचे आहे. आता गॅसची फ्लेम लोच ठेवून सतत हलवत राहून मी हा गूळ वितळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता छान असा आपला गूळ खोबऱ्यामध्ये एकजीव झालेला आहे. आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर टाकून 1-2 मिनिटं आपण परतून घेऊया. आणि गॅस बंद करून आपण हे मोदकाचे सारण थंड करायला ठेवूया. अशा पद्धतीने आपले मोदकाचे सारण तयार झाले आहे. आता आपण एक बाउल घेऊन त्याच्यावर चाळण ठेवून घेऊया आणि अर्धी वाटी मैदा चाळून घेणार आहोत आणि अर्धीच वाटी रवा देखील आपण चाळून घेऊया. आता यामध्ये आपण पाव चमचा मीठ टाकून घेणार आहोत. गोडाचा पदार्थ असल्यामुळे मी इथे मिठाचा कमी वापर केलेला आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले की आपण ह्याच्यामध्ये मोहन घालणार आहोत. त्यासाठी मी रोजच्या वापरातले चमचा घेऊन 2 चमचे साजूक तूप गॅसवर गरम करून घेऊया. आपले साजूक तूप गरम झाले की आपण हे पिठात टाकून घेणार आहोत आणि 1 मिनिट तूप गरम असल्यामुळे चमच्याने हलवून घेणार आहे. त्यानंतर मी हातानेच पिठामध्ये तूप एकजीव करून घेणार आहे. छान असे आपल्या पिठाला व्यवस्थित असे हे तूप लागले गेले पाहिजे. त्यामुळे मी हे छान असे चोळून घेत आहे आणि त्यामध्ये आता आपण थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया. मी ज्या वाटीने रवा आणि मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने मी पाणी घेत आहे. छान असा आपला गोळा तयार झालेला आहे. मला इथे अर्धीच वाटी पाणी लागलेलं आहे. अर्धी वाटी पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे. आता 10 मिनिटासाठी मी झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवणार आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान असा आपला मैदा आणि रवा भिजला गेलेला असेल. आपण आता पोळपाटावर घेऊन 5 मिनिटं हा गोळा मळून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला मऊसूत असा गोळा तयार होईल. आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. अशाच पद्धतीने मी सर्व कणकेचे गोळे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. त्यानंतर आपण हे गोळे बाउलमध्ये टाकून त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया.
जेणेकरून आपले हे गोळे सुकणार नाही. आणि आता आपण छोटीशी पुरी लाटून घेऊया किंवा पारी लाटून घेऊया. आपली पारी लाटून झाली की मी हे मेजरमेंटचे चमचे आहेत त्याच्यामध्येच मी ही पारी ठेवून बोटाने मधी खोलगट आपल्याला छान असं सारण भरता येईल. मी इथं बोटाने दाबून सारण भरून घेत आहे. आणि आता आपण मोदकाचा आकार देऊया. छान अशा त्याला कळ्या पाडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला मोदक तयार होईल. शिल्लक राहिलेले वरचे कणिक मी काढून टाकणार आहे आणि मोदकाचा आकार देऊन घेणार आहे. तुम्ही इथे छोटीशी स्टीलची वाटी किंवा चमचा असे खोलगट काही भांडे असेल तर आपण त्याच्यामध्ये एकसारखे असे मोदक तयार करू शकतो. किंवा आप्याचे भांडे असेल तरी पण आपण हे छान असे ह्याच्यामध्ये एकसारखे मोदक तयार होतात. मध्ये बोटाने थोडं प्रेस केलं की छान असं आपलं तिथे सारण भरलं जातं वाटीमध्ये. आणि त्यामुळे आपले मोदक देखील भरीव होतात. भरपूर असे सारण आपल्या मोदकामध्ये भरले जाते. आणि छान अशी ही सोपी पद्धत आहे जेणेकरून आपल्याला पटकन हे मोदक वळवता येतात. आता मी कळ्या पाडून घेते. तुम्ही पाहू शकता छान असा आपला थोडे एक्स्ट्रा राहिलेले वरचे कणिक मी काढून टाकणार आहे आणि मोदकाचा आकार देऊन घेणार आहे. अशाच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे. आता गॅसवर मी कढई ठेवून त्याच्यात तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार गरम करायला ठेवायचे. आणि आपले तेल गरम झाले की त्यामध्ये मी सर्व हे मोदक टाकून एकसारखे हलवून छान असे गोल्डन कलरवर तळून घेणार आहे. हे मोदक आरामशीर 15 ते 20 दिवस टिकतात. आणि हे खायला एकदम खारीसारखे खुसखुशीत मोदक तयार होतात. छान असे आपले गोल्डन कलरवर मोदक तळले गेलेले आहेत. आता मी ते काढून घेते. अशाच पद्धतीने मी सर्व मोदक तळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता छान असा आपला मोदका कुरकुरीतपणा आलेला आहे. आणि सारण देखील आपल्या मोदकामध्ये भरपूर असे